गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधींचं नुकसान होतं आणि त्यामुळे कांद्यावरचं 20% निर्यात मूल्य हटवावं अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी करतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिकमध्ये येत आहेत। नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना दररोज कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागतंय आणि त्यामुळेच कांद्यावरचं 20% निर्यात मूल्य सरकारनं तातडीने हटवावं अशा पद्धतीची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांकडून केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या या मागणीला कशा पद्धतीने ते प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आता नाशिकच्या कांदा बाजार समितीमध्ये आहे। सर्व कांदा उत्पादक शेतकरी असतील, व्यापारी असतील, संघटनेचे नेते असतील आपल्या सोबत आहेत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निर्यात मूल्य हटवण्याची मागणी होते, अद्याप त्यावर काही निर्णय झालेला नाही। उद्या पियुष गोयल नाशिकमध्ये नाही, ही मोठी सरकारची चूक म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांच्या प्रति सरकारचं बोलणं वेगळं आणि करणं वेगळं आहे। आता जर शेतकऱ्यांच्या कांद्याला 1200-1500 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चयकी दर मिळतोय, शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च 3000पेक्षा अधिक प्रति क्विंटलला व्हायला लागला आहे। आता शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान 4000पेक्षा अधिकचा दर मिळाला पाहिजे आणि हा दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त परदेशात कसा कांदा निर्यात होईल यासाठी निर्यातीवर कुठलेही बंधने ठेवू नये। आधी निर्यात बंदी असेल, निर्यात शुल्क असेल, निर्यात मूल्य असेल, विविध बंधनं घालून शेतकऱ्यांना आधीच मारण्याचं काम झालं आहे। उद्या जे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल नाशिकात येत आहे, आम्ही त्यांचं शेतकऱ्यांच्या वतीने सगळं स्वागत करतो, परंतु इथं येण्यापूर्वी तुम्ही नाशिकमध्ये आगमन करण्यापूर्वी निर्यातीचं शुल्क शून्य करावं ही आमची प्रमुख मागणी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे आहे। कशा पद्धतीने 20% निर्यात मूल्याचा फटका जो आहे तो सध्या बसतोय? आज जर बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आहे। याचा परिणाम असा झाला की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर झालं। जर तुम्ही गेले बघितलं तर 15 दिवसापूर्वी जे 4000 रुपये कांदे होते आज ते 1500 रुपये येऊन पडले। याला मुख्य कारण असं की निर्यात दरावर जे 20% लावलेले त्याच्यामुळे देशावरती मागणी आणि परदेशात जाणारा माल आहे आपल्या आयात निर्यात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आणि त्याचे बाजारभावावर परिणाम झाले। जर सरकारने कांद्यावरील पूर्णपणे निर्यात बंदीवरचे जे बी हटवले तर निश्चितच कांद्याच्या बाजारभावामध्ये याच्यामध्ये परिणाम होणार आणि शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्यामध्ये भेटू शकतात। कारण आज जर बघितलं तर नैसर्गिक हवामानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात कांद्यावर झालेला आहे। त्याने मागणी होतीये निर्यात मूल्य हटवावं। उद्या पियुष गोयल नाशिकमध्ये येणार। निश्चित निर्यात मूल्यच नाही आहे, पण कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्णतः निर्यात बंदी आणि आयात यावरती ठोस काहीतरी कायमचा निर्णय जर केला तर निश्चितच त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल। बरोबर, निर्यात मूल्य हटवण्याची मागणी सातत्याने होतीये पण त्यावर अद्याप निर्णय होत नाही। उद्या पियुष गोयल नाशिकमध्ये अनेक वर्षापासूनची ती आमची मागणी। आता उद्या जर केंद्रीय मंत्री पियुष गोयल नाशिकमध्ये येत आहे तर निश्चितच सर्व शेतकरी मिळून आम्ही त्यांना भेटून निवेदनही देऊ की तुम्ही निर्यात मूल्य हे 100% हटवलं पाहिजे आणि हा कायमचा तोडगा निघणं खरोखर गरजेचं आहे। कारण शाश्वत उत्पन्न जर कांद्याचं घ्यायचं असेल तर निर्यात 100% खुली झाली तर शेतकरी म्हणून आम्ही शाश्वत उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। बाजारभावही स्थिर राहतील आणि आम्हालाही त्याचा फायदा होईल आणि ग्राहकांना निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। बाबा, काय परिस्थिती आहे सध्या कांद्याच्या बाजारात? कांद्याचे बाजार इतके ढसळलेले आहे का आम्हाला ट्रान्सपोर्टिंगला खर्च परवडत नाही। 2000 रुपये आणायला ट्रान्सपोर्टिंग सगळा खर्च येतोय। अतिवृष्टीमुळे माल पिकला नाही। आमच्याकडे जर चांगला माल पिकला तर त्याला भाव भेटत नाही। त्यांनी निर्यात शुल्क वाढवून आमचा कांद्याची मागणी करून आणि त्याला बाजारभाव मिळावा। निर्यात मूल्य हटवावं मागच्या काही दिवसांपासून मागणी केली जाते पण अजून हटवल्या जात नाही। शेतकऱ्यांनी सर्वांनीच त्यांनी शुल्क हटवण्याचा प्रयत्न सांगितला परंतु त्यांनी कुठलाही काही केलं नाही। त्यामुळे त्याला बाजार काय मागणी आपली? आता फक्त निर्यात शुल्क कमी करावी आणि कांद्याला बाजारभाव मिळाला पाहिजे। ट्रान्सपोर्टिंग खर्च परवडत नाही आम्हाला जास्त, त्यामुळं बाजारभाव मिळाला पाहिजे। पाहतोय नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही मागणी आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांद्यावरचं निर्यात मूल्य हटवण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही आहे। मात्र पियुष गोयल उद्या नाशिकमध्ये येत आहेत। ते नाशिकमध्ये येत असतील तर त्यांचं निश्चितच स्वागतच आहे। मात्र त्याआधी त्यांनी कांद्यावरचं निर्यात मूल्य जे आहे ते तातडीने हटवावं अशा पद्धतीची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.